हॅलो नमस्कार, ज्योती हिरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तांदूळाचं पीठ बारीक करून आणि टमाटरची पेस्ट बनवून यापासून मिक्स असे पापड बनवून दाखवणार आहे। असे फुलणारे कुरकुरीत आणि कुसकुशीत असे मस्त पापड आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदूळाचं पीठ मी इथे बारीक करून घेतलेलं आहे। 2 ग्लास पीठ आहे। त्यासाठी ओवा, मीठ, मिरे, टमाटर आणि मिरची असे साहित्य मी आज घेतलेलं आहे। टमाटर बारीक करून घेतले आहे, त्याच्यामध्ये मिरची पण तोडून घेतली आहे आणि आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। बघा मस्त असं रेसिपी आहे। या पद्धतीने मी टमाटरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण मिक्स धुवून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने आपल्याला हे पेस्ट तयार झाली आहे आणि ही पेस्ट आता आपल्याला गॅसवरती एक पातेलं ठेवून त्यामध्ये आपल्याला हा ज्यूस टाकून घ्यायचा आहे। निव्वळ जर तुम्हाला टमाटर वापरायचे असले तर तुम्ही निव्वळ टमाटर जास्ती पण वापरू शकता, पण मी थोडंफार याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे। मिरे कुटून घेतलेले आहे, जिरं कुटून घेतलेलं आहे, ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। बघा आता हे मिक्स करून घ्यायचं मस्त आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्याच्या नंतर मस्त ते ओरून घ्यायचं। बघा किती छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला तांदूळाचं पीठ याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही, कारण गेठोळा पकडते आणि एकदम जर जास्ती टाकलं तर कमी जास्त अंदाज कळत नाही, म्हणून तो थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी पकडल्या नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे। अशा पद्धतीने मी अर्धं जास्त पीठ टाकून घेतलेलं आहे। असं मिक्स करून घ्यायचं। बघा कोरडं असं जरी दिसत असेल पण ते आतमध्ये असं आसट असते आणि जास्तीत जर आसट झालं तर तो पापड आपल्याला लाटता येत नाही। त्याच्यामुळं ते सुकंच आपल्याला ठेवायचं आहे आणि वाफ येऊ द्यायची आहे। या पद्धतीने आपण मस्त मिक्स करून घेतलं आहे। बघा मी मस्त मिक्स करून घेतलं असं आणि याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे। पहा अशी गेठोळी बनते हाताने दाबलं की। बघा छान असं आपल्याला झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटपर्यंत वाफ येऊ द्यायची। छान अशी वाफ मस्त आलेली आहे। मस्त पहा हातामध्ये असा गोळा बनत आहे। अशा पद्धतीने झालं की आपण समजून चालायचं की ते अर्धे जास्त शिजलेलं आहे आणि अर्धा आपल्याला नंतर गॅसवरती पाणी ठेवून उकळून त्याच्यावरती ठेवायचं। तुम्हाला मी ते समोर सांगणार आहे। बघा त्यासाठी आता आपल्याला हे पूर्ण पीठ एका मोठ्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। ते भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर मस्त ते मळवून घ्यायचं हळूहळू, कारण हे वाफ आलेली असते तर गरम असते। एखाद्या वाटीने किंवा मग हाताने जर तुम्हाला मळवायचं असेल तर पाण्याचा हात घेऊन ते मळवून घ्यायचं आहे। तर मी इथे थोडंफार पाण्याचा हात घेऊन मळवून घेणार आहे। आता आपण सर्वात पहिले गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेणार आहे उकळण्यासाठी। हे पाणी उकळीपर्यंत आपल्याला या पिठाला मळवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पीठ थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा, पाणी लावायचं हाताला म्हणजे चटके लागणार नाही यासाठी आणि पीठ पण चांगला मळला जाईल। बघा असं मळवल्या जाते। थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हळूहळू मळवायचं। बघा हाताला चटके लागत आहे तरी पण थोडं हळूहळू ते आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मळवून घ्यायचं। हाताला चटके पण लागले नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला थंड पाण्याच्या हातानेच हे मळवून घ्यायचं, नाही तर एखाद्या वाटीने वगैरे तुम्ही मळवू शकता। अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे। पहा गोळा असं चुरून घ्यायचा, अजून थोडाफार जास्ती चुरून घ्यायचा। चांगला गोळा बनेपर्यंत आपल्याला हे चांगली मॉलिश करायची याची। बघा छान असा नरम असा गोळा तयार झालेला आहे। मस्त गोळा तयार झाला आहे आणि हा गोळा तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला लहान मोठे पापड बनवायचे
ते आपल्यानुसार आपण ते गोळे बनवून घ्यायचे, लहान बनवायचे की मोठे बनवायचे यावर आहे. हे तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने बनवू शकता. अशी मी 10 ते 12 गोळे बनवून घेतलेले आहे आणि हे गोळे आता एका चाळणीवरती ठेवायचे आपल्याला. हे 10 ते 12 गोळे आपल्याला चाळणीवरती ठेवायचे, एकादमात ठेवायचे नाही, कारण तेवढे एकादमात जर गोळे शिजवून घेतले तर ते झेपत नाही बरोबर. त्याच्यामुळं आता एवढे गोळे मी आता या उकळत्या पाण्यावरती गंजावरती ठेवलेलं आहे आणि वाफ बाहेर गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने झाकून ठेवायचे. शिजलेले आहे मस्त, पहा छान ते शिजलेले आहे. तोपर्यंत बाकी जे मिश्रण होतं त्याचे मी गोळे बनवून घेतलेले आहे आणि हे पण आता गॅसवरती मी लावून घेतलेले आहे, वाफ येऊ देत आहे. आता हे आपले जे शिजलेले गोळे आहे, हे गोळे शिजलेले गोळे आपल्याला परत मोडून घ्यायचे आहे, हातावर परत त्याला चोळून घ्यायची, अशी मालिश करायची, परत गोळा बनवायचा आहे. कारण डायरेक्ट जर आपण पापड लाटला तर तो खूप जास्ती उलतं. तसाही तांदळाचा पापड थोडाफार उलतोच. जर आपण एखाद्या पॉलिथिनवर लाटत असला तरी पण तो पापड काठाने उलत असते. त्याच्यासाठी मी पॉलिथिनवर लाटत नाही आहे, पण लाटण्यानेच लाटून घेणार आहे. पातळ लाटायचा की जाडा लाटायचा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटू शकता. या पद्धतीची अशी हातावरही गोल अशी लाटी दाबून घ्यायची, कारण मग काठानं जास्ती उलत नाही. या पद्धतीने मी गोल अशी एक लाटी बनवून घेतलेली आहे आणि हे आता पोळपाटावर तुम्हाला एक पापड मी बनवून दाखवत आहे. या पद्धतीने पापड लाटायचा. बघा असा हळूहळू पापड लाटला की खूप जास्ती उलत नाही, पण थोडाफार काठाने जर उलत असला तर मी तुम्हाला समोर सांगणार आहे. पहा असा पापड पूर्ण लाटून घ्यायचा. अशा पद्धतीने कुठे चिपकत नाही, काही नाही. एक मी झाकण घेतलेलं आहे, धारदार असं झाकण घ्यायचं मस्त आणि मध्ये ठेवून आपल्याला हे काठं काढून घ्यायचे, म्हणजे छान आपला पापड पण सुंदर दिसते, गोल असा दिसते आणि मस्त पातळ असा पापड आपला तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे मी दुसरा पापड पण तुम्हाला लाटून दाखवत आहे. याच पद्धतीने हा दुसरा पण पापड आपण लाटून घ्यायचा. पापड हा चिपकत पण नाही आणि असं म्हणजे डिकत नाही, मोडत पण नाही. सुंदर असे पापड आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे. बघा याच पद्धतीने असे गोल काटा आपण काढून घ्यायचे. या प्रकारे मी सगळे पापड तुम्हाला लाटून दाखवलेले आहे आणि मस्त उन्हामध्ये 2 दिवस वाळू दिलेले आहे. पहा असे कडक असे पापड आपले तयार झाले आहे. मस्त उन्हामध्ये पापड वाळलेले आहे. 2 दिवस वाळू द्यायचे, कारण वाळवणीचा पदार्थ हा कडक वाळल्याशिवाय वर्षभर चांगला राहत नाही. त्याच्यासाठी मी आता तुम्हाला एक पापड तळून दाखवणार आहे. तर एक पातेलं ठेवलं आहे, गॅसवर तेल टाकलेलं आहे आणि हे तेल मस्त कडक होऊ द्यायचं आणि एखाद्या झाऱ्याने किंवा अशा चाळणीने मस्त असा पापड प्रेस करायचा. छान असा पापड मस्त आपला तयार झालेला आहे. बघा किती मोठा पापड फुललेला आहे, कुरकुरीत असे पापड तयार झाले आहे. हे पापड मस्त घरी जेवणासोबत, खिचडीसोबत वगैरे आपण खाऊ शकतो. लहान मुलांना पापड खूप आवडेल. तुम्ही घरी पापड नक्की करून बघा. टेस्ट पण छान आहे आणि कलर पण छान टमाटरचा कलर आलेला आहे. जर आपण जास्ती टमाटर वापरले तर पाणी टाकायचं नाही, थोडे जास्ती तुम्ही टमाटर वापरू शकता. पहा या पद्धतीने मस्त असा पापड आपला तयार झालेला आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहे. ही जर रेसिपी माझी तुम्हाला पसंत आली असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बघा असे पापड घरी तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.